नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक वर्षात 53 कोटीचा नफा। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 225-26 या आर्थिक वर्षात भाग भांडवलमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। या वर्षात मार्च अखेर बँकेला ढोबळ नफा 53 कोटी रुपये झाला, तर वैधानिक तरतुदीनंतर निव्वळ नफा 7 कोटी ते 33 लाख रुपये झाला असून एनपीए कमी झाला असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी आज पत्रकार परिषद माहिती दिली। या बँकेच्या पुनर्व उभारणीमध्ये महाराष्ट्राचे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य खासदार अशोकराव चव्हाण व तत्कालीन अर्थमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचेही खतगावकर यांनी पत्रकार परिषद माहिती दिली। यावेळी बँकेचे उपाध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, संचालक बाळासाहेब रावणगावकर, गोविंदराव पाटील शिंदे नागोलीकर, बापूराव कोंडेकर, शिवराम लुटे, राजेंद्र केशू, राजेश पावडे, व्यंकटराव जाळणे, श्रीमती विजयाताई शिंदे, श्याम कदम, रामचंद्र मुसळे, माजी उपमहापौर सरजीत सिंग गिल, एन.डी. पवार, जगन्नाथ चक्रवार, बँकेचे सीईओ अजय कदम व सर्व कर्मचारी आदी उपस्थित होते। सहकारी बँकेची 31 मार्च 2026 ची बॅलन्स शीट आणि गेल्या 10 वर्षामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलेली प्रगती ह्याची सर्वांना माहिती व्हावी ह्यासाठी आज आपण पत्रकार मित्राला आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आमच्या सर्वांना इथं या ठिकाणी निमंत्रण दिलं होतं। मोठ्या संख्येनं आलेले ते उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। मला अतिशय सांगायला आनंद आहे की यावर्षीचा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ढोबळ नफा हा 53 कोटी 75 लाख रुपये आहे। त्याचा आता आपल्याला वैधानिक तरतुदी करावी लागतात, वेगवेगळ्या टॅक्स लागू नये म्हणून। ते केल्यानंतर 7 कोटी 15 लाखाच्या वर जे आहे ना निव्वळ नफा मिळाला। मला सांगायला अतिशय आनंद आहे की खूप चांगली प्रगती आपण केली। ह्या संचालक मंडळाच्या काळामध्येच आपण डाटा सेंटर उभं केलं। आज आपण 3 नवीन इमारती बांधतोय। भोकरची इमारत आता उद्या 24 तारखेला तिचं उद्घाटन आहे। सहकार मंत्री आणि अशोकरावजी तिथे येत आहेत। बिलोलीची इमारत झाली, नायगावची इमारत होते आणि तालुक्याचे जेवढे ठिकाण आहेत त्या ठिकाणी आम्ही ATM मशीन बसवलेले आहेत आणि 2 मोबाईल व्हॅन ज्याला म्हणतात आपण ATMचे त्याही आपण सुरू केले। आता आमची नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक ही मराठवाड्यातली नंबर 2 ची बँक आहे। लातूर ही पहिल्या नंबरवर आहे आणि आज आपण सर्व दृष्टीनं आपली जर बॅलन्स शीट आपण पाहिली तर आपण नंबर 2 वर आहोत। म्हणून गेल्या 2-2.5 वर्षापासून चेअरमन या नात्याने मी काम करत असताना आमचे उपाध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर असतील, या ठिकाणी आहेत ते सर्व संचालक आहेत, काही आज उपस्थित राहू शकले नाहीत कारण आज लोकसभेचं अधिवेशन असल्यामुळं आमचे बंडू चव्हाण, नागेश पाटील दोघं तिथं दिल्लीत जावं लागलं। म्हणून त्या सर्वांचं सहकार्य मिळालं आणि आमच्या कर्मचारी मित्रांनी खूप चांगलं काम केलं। तसं आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे, 160-165 आहे। गव्हर्नमेंटच्या सँक्शन रेटप्रमाणे जवळपास 550 पाहिजे, तरी पण तेवढ्या कर्मचाऱ्यावर आपण ही बँक अतिशय चांगल्या पद्धतीने चालवली आणि आज आपण मराठवाड्यामध्ये नंबर 2 ची बँक आपली आहे। सहकारी बँकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षाच्या ताळेबंदाच्या अनुषंगानं असलेली आर्थिक स्थिती आपल्यासमोर मांडण्यासाठी माननीय अध्यक्ष महोदयांनी पत्रकार परिषद बोलवली होती। आपण पत्रकार परिषदेला अत्यंत शॉर्ट नोटीसवर उपलब्ध झाला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि बँकेच्या ताळेबंदाची संपूर्ण माहिती इथं अध्यक्ष महोदयांनी दिलेलीच आहे, परंतु ठळक ज्या गोष्टी आहेत त्या मुद्दाम उल्लेख करतो। बँकेचा जो ढोबळ नफा आहे तो 53 कोटी 75 लाख रुपये झालेला आहे आणि त्यामध्ये वैधानिक ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी जाता 7 कोटी 32 लाख रुपये निव्वळ नफा बँकेला झालेला आहे। बँकेनं या मध्यंतरीच्या ज्या काळ आहे त्या काळामध्ये बँक तुम्हाला माहिती आहे की 2005 या काळामध्ये अत्यंत अडचणीत होती
562 कोटी रुपये बँकेचा NPA होता आणि तो NPA वसुलीसाठी बँकेनं जी कार्यवाही केली, संचालक मंडळाने जे निर्णय घेतले आणि त्यामुळं आज बँकेचा NPAचा आकडा जर पाहिला तर तो 136 कोटीवर आहे, ज्याचं एकूण कर्जाची प्रमाण जे होतं ते 88% होतं आणि ते प्रमाण आता 14.20% एवढं आलेलं आहे. त्यासोबतच बँकेचा जो तोटा होता तो 370 कोटी रुपयाचा होता आणि आज परिस्थिती जर पाहिलं तर तोटा भरून काढून आपण आता 53 कोटी आपण ढोबळ नफा आणि निव्वळ नफा जो आहे तो आपला 7 कोटी 32 लाखावर आलेला आहे. आणि इतर सर्व पॅरामीटर जे आहेत जे नाबार्ड RBI यांच्या निकषानुसार सर्व पॅरामीटर बँक फुलफिल करते आहे आणि आता जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना बँक डिजिटल माध्यमातून सेवा उपलब्ध करून देते आहे. बँकेकडे मोबाईल व्हॅन आहेत, RTGS NEFT असेल, SMS ची सुविधा असेल, सर्व सुविधा ज्या नॅशनलाइज बँका किंवा प्रायव्हेट बँका देतात ते आपण देतो आहोत. यासोबतच मला सांगायला अत्यंत आनंद वाटेल की भोकर शाखा आपली जी आहे त्याचं 24 तारखेला लोकार्पण आहे, ज्याला माननीय सहकार मंत्री महोदय येणार आहेत, माजी मुख्यमंत्री महोदय येणार आहेत आणि अत्यंत सुसज्ज अशी इमारत आम्ही तिथे उभारलेली आहे. त्यासोबतच बिरोली शाखा सुद्धा आपण मॉडिफाय केलेली आहे, तिचं सुद्धा 25 तारखेला लोकार्पण आहे आणि आता नायगाव शाखा सुद्धा आपण बांधकाम करतो आहोत. म्हणजे बँकेनं खूप चांगली प्रगती केलेली आहे आणि ती आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जावं ही आमची अपेक्षा आहे. संचालक मंडळाने घेतले ज्यामध्ये वसुलीसाठी खूप मोठे निर्णय झालेले आहेत. जी वसुली होणं शक्य नव्हतं ती वसुली सुद्धा आपण केलेली आहे आणि ती वसुली झाल्यामुळं आपली प्रगती झालेली आहे. एकूण किती कर्मचारी किती आवश्यक आहे? एकूण आपल्याकडे आता 150 कर्मचारी आहेत. 541 कर्मचाऱ्याचा आकृतीबंध आपल्याला मंजूर आहे, परंतु कर्मचाऱ्याचा अभाव असताना सुद्धा कमी कर्मचाऱ्यामध्ये खूप चांगलं काम कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने जे आहेत त्यांच्याकडे किती कोटी थकबाकी येणं बाकी आहे? जिल्ह्यातील आतापर्यंत आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर 562 कोटी रुपये NPA होता. आपण आता तो वसूल करत आलेलो आहोत. आता फक्त 136 कोटी रुपये राहिलेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने 4 कारखाने आहेत, 5 कारखाने आहेत. गोदावरी सहकारी साखर कारखाना असेल, कलंबर असेल, त्याच्यानंतर जयांबिका असेल, हुतात्मा असेल आणि जय शिवशंकर या 5 कारखान्याकडे 130 कोटी रुपये येणं बाकी आहे आणि इतर जे आहे ते मग इतर संस्था छोट्या आहेत.